तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी. आजी, जीवती म्हणजे काय ग? अगं, आज घरातल्या लहान मुलांना तुपाच्या वातीनं ओवाळायचं असतं. त्यांना आयुरारोग्य आणि उदंड आयुष्य लाभावं म्हणून. आणि त्यांना पुरणाच्या पोळ्या खाऊ घालायच्या असतात. पुरणाच्या पोळ्या? हो, मस्त. अगं, देवापाशी जीवतीचं कागदी चित्र लावलेलं असतं ना, त्याची पूजा करतात. हो. ओके ओके ओके. पण आजी, आता ह्या व्रताच्या मागची सुद्धा एक कथा असेल ना? सांग ना. आहे ना, सांगते. हो. जुन्या काळात भारतवर्षात एका राज्यात एक राजा राज्य करत होता. त्याच्या राणीला मूलबाळ होईना. अशीच एक दिवस राणी एकांतात बसली असताना तिच्या मनात एक विचार आला आणि तिनं आपल्या दासीला चंद्रासुईणीला बोलवायला पाठवलं. मग पुढे काय झालं? पुढं त्या चंद्रासुईणीनं एका गरीब ब्राह्मणाच्या बाईला शोधलं. तिला 2रा महिना होता. ताबडतोब राणीला कळवण्यात आलं आणि तिनं दिवस गेल्याचं नाटक सुरू केलं. मग काय, ब्राह्मणाची बाई बाळंत व्हायची घडी येऊन ठेपली. तसं परत राणीलाही कळवण्यात आलं. अगं बाई, तुझं दिस भरत आलीये. गप गप. हे बघ, हे तुझं पहिलंच बाळतपण आहे. तू घाबरू नये म्हणून मी तुझे डोळे बांधते बघ. काय घाबरू नको बघ. अंगास आता काय नाही बघ, डोळं बांधलं बघ. चल. ब्राह्मणाची स्त्री बाळंत झाली. तेव्हा त्या चंद्रासुईणीनं काय केलं माहितीये? काय? अगो, त्या बाईला झालेला मुलगा एका दासी करवी गपचूप राणीकडे पाठवला. काय सांगतेस? हो. आणि तिकडं राणीनं आपल्याला मुलगा झाल्याची बतावणी केली. ग्रेट. ब्राह्मणाची स्त्री मात्र दुःखी झाली. तिच्या शेजारणीनं तिला दुःखाचं कारण विचारलं. बाई, ए बाई, अगं काय झालं तुला? बघावं तेव्हा रडत असतीस ती. काय करणार, माझे डोळे बांधून सुईणीनं डाव साधला. अरे देवा. हे काहीतरी मोठं कारस्थान असणार. अरे देवा रे देवा. बाई, काय घडलं ग तुझ्या बाबतीत? ह्या नेमकी गावी गेले होते बघ, आणि समजा हे सगळं तेवढ्या वेळातच घडलं. पर तू घाबरू नकस. हे बघ, तू की नाही, तू जीवतीचं व्रत कर. जीवतीचं व्रत? वय, मला माहित नाही हो कसं करायचं ते. अगं मी सांगते ना, घाबरू नकस. लई लई गुणकारी व्रत आहे बघ. हे बघ, ऐक. श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी. बर. नमस्कार करून म्हणावं, जय जीवती, आई माये, माझं बाळ जिथं असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तांदूळ उडवावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं बंद, आणि तांदूळाचं धुणं ओलांडायचं नाही. करीन मी हे सगळं. आयुष्यभर नेम धरीन. पण माझं बाळ जिथं असेल तिथे सुखात असो. बरं का मनू,
त्या शेजारणीनं सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाच्या बाईनं जेवतीचं व्रत अगदी मनोभावे सुरू केलं. हिनं व्रतामध्ये तांदूळ उडवावे, ते मुलाच्या डोक्यावर जाऊन पडावे, असं घडायला लागलं. इकडे हिचा मुलगा हळूहळू मोठा झाला आणि एक दिवस आपल्या आईला काशी यात्रेला जायची परवानगी मागायला लागला. आई. काय बाळा? आई, माझ्या हातून एक खूप मोठी चूक घडलीये ग. काय घडलं तुझ्या हातून? काही दिवसापूर्वी मी नगरातून चक्कर मारायला गेलो होतो, तेव्हा एक सुस्नान स्त्री मला अंगणात राळे राखीत बसलेली दिसली. आई, मी तिच्यावर मोहित झालो. मग तिला वश करावं म्हणून रात्री तिच्या घरी गेलो, तर दारात बांधलेल्या वासराच्या शेपटीवर माझा पाय पडला. मी तसाच मागे फिरलो. आई, माझ्या हातून चूक घडली ग. ह्या नगराचा भावी सम्राट मी असा क्षुद्रपणाने कसा वागलो ग? क्षणिक वासनांच्या आहारी गेलो. तुला पश्चाताप झालाय ना? मग ठीक आहे तर. आई, मी काशी यात्रेला जाऊ ना ग? हो जा. आणि मग तो मुलगा एकटाच काशी यात्रेला जायला निघाला. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. मग पुढे काय झालं? पुढे तो मुलगा काशीला मार्गस्थ झाला. गयावर्जनाची वेळ झाली. कसली वेळ झाली? अगं, पिंडदानाची. ओके. काशीला त्रिवेणी संगम आहे. तिथं पिंडदान केलं की आपल्या सगळ्या पूर्वजांना मुक्ती मिळते असं मानण्यात येतं. ओके. मग पुढे काय? अगो, गंमतच झाली. पिंडदानाच्या वेळी 2 हात वर आले. काय? हो. राजपुत्रानं ब्राह्मणांना विचारलं, तर त्यांनी सांगितलं, राजपुत्रा, तुला 2 माता आहेत. 2? त्यावर राजपुत्रानं आपल्या दुसऱ्या आईचा शोध घ्यायचं ठरवलं. त्यासाठी त्यानं काशी यात्रेहून राज्यात परत आल्यावर गाव जेवण घातलं. प्रधानजी. युवराज. आपण जातीनं घराघरात निमंत्रण दिली आहेत ना? होय राजकुमार. आज नगरात चूल पेटणार नाही, ही राजाज्ञा आहे. राजकुमार, एक ब्राह्मण स्त्री भोजनासाठी येण्यास तयार नाही. का? ती म्हणते तिचं आज शुक्रवारचं जिवतीचं व्रत आहे. तिचे पुष्कळ नेम आहेत. तांदूळाचं धुवण असेल तिथे सारवायला हवं. हिरवा चुडा, हिरवी साडी नेसणार नाही. कारल्याच्या वेली खालून जाणार नाही. झालं तर तिला म्हणावं, तुझे सगळे नेम पाळले जातील, तू निशंक मनाने ये. त्या गाव जेवणाला ती ब्राह्मण स्त्री जेवायला आली आणि जेवताना एक चमत्कार घडला. चमत्कार? हो. कुठला? अगो, तिच्या स्तनातून अचानक दुग्धधारा वाहू लागल्या. काय सांगतेस? राणीनं ओळखलं, हीच या मुलाची खरी आई. आता सत्य लपवण्यात अर्थ नाही. मुला, ही तुझी खरी आई आहे, मी नाही. आजवर बिचारी तुझ्या विना राहिली. आता तिला पुत्रसुख दे. आई. बरं का मनू? अशा प्रकारे जिवतीच्या व्रतामुळे तिला आपला मुलगा परत मिळाला. ग्रेट. राजवाड्यात राजपुत्राची आई म्हणून ती राहायला लागली. आणि बरं का, म्हणूनच सगळ्या माय माऊल्या आपल्या लेकरांच्या दीर्घायुष्यासाठी जिवतीचं व्रत करतात. हो. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. आता दर शुक्रवारी सकाळी 7:50 स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित श्राव्य मालिका स्वामिनी. तू सखी
तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी स्वामिनी स्वामी स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी स्वामी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.